पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्याचा पूर्व भाग असलेल्या लवंग या गावामध्ये आहोत आणि आज इथं लवंग गावामध्ये पंचायत समिती गणाच्या उमेदवार कोमल पाटील यांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। लवंग गावचं ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरात त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः लवंग पंचायत समिती गणाचे उमेदवार कोमल पाटील आहेत। मॅडम, काय सांगाल, आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। लवंग पंचायत समिती गणामधून तुम्ही निवडणूक लढवतात, एकंदरीत काय सांगाल? आज आमच्या लवंग गणाचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि त्यानिमित्त आमच्या सर्व गणाचे लाडके नेते शिवबाबाजी हे आता इथं आलेले होते आणि खूप उत्तम प्रकारे आमचं सर्व कार्य चाललेलं आहे। जे काही आता निवडणुकीचे जे काही घडामोडी होत आहेत त्या पण आमच्या एकदम चांगल्या प्रकारे सर्व काही होत आहे आणि आत्ताचा कार्यक्रम पण एकदम चांगल्या प्रकारे झाला। सर्व आमच्या गणातील जी गावे आहेत, तांबवे, वाफेगाव, त्याच्यानंतर आपले बाभुळगाव, सर्व काही जी गावे आहेत त्यांचे सर्व आपले वरिष्ठ वडीलधारी मंडळी, त्याच्यानंतर आपले सरपंच, सर्व सर्व गावकरी वगैरे सर्व काही उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकदम छान कार्यक्रम झाला आहे। उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते आतापर्यंत एकंदरीत निवडणुकीचं वातावरण कसं आहे, तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? या पंचायत समिती गणामध्ये काय प्रश्न आहेत ज्याच्याकडे तुम्ही ते प्रश्न तुम्ही पुढे चलून मांडण्याचा प्रयत्न करत आहात? आमचा जेव्हापासून प्रचार सुरू झालेला आहे तेव्हापासून जसजसं आम्ही गावांमध्ये आमचा प्रचार करताय, जसं आता आम्ही गणेश गावमध्ये झालं, संगम झालं, लवंग झालं आणि आमचे उरलेले तांबे, बाभुळगाव, वाफेगाव ह्या सर्व गावांमध्ये आम्ही सर्व जाणार आहोत आणि एकंदरीत जसा प्रचारात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तो एकदम उत्तम प्रकारे आहे। या प्रचारामध्ये मला पहिल्यांदा सर्वप्रथम मोहिते पाटील परिवारावर जे लोकांची आपुलकी, जे प्रेम आहे ते दिसून येत आहेत। असे आम्ही गेलो की लोक आमचं खूप गावकरी मंडळी सर्व गावातील खूप प्रेमाने स्वागत करतात, सत्कार करतात। काही काही घरांमध्ये इतके आपुलकीने सत्कार करतात। सर्व हे जे गाव आहेत हे सर्व मात्र म्हणजे दिसून येत आहे की किती मोहिते पाटील प्रेमी गाव आहेत हा पूर्व भाग आणि खूप छान उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहेत। काही काही प्रश्न असले तर तेही लोक मांडत आहेत रस्त्यांचे वगैरे, पण एकंदरीत खूप सुंदर प्रतिसाद आहे। एकंदरीत आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की तुम्हाला या लवंग पंचायत समिती गणातून महिलांचा सुद्धा उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळत आहे। काय एकंदरीत महिलांचे काय प्रश्न असतील, काय तुम्ही तुमच्या समोर प्रश्न आलेले आहेत? महिलांचे एकंदरीत महिलांसाठी ज्या काही महिलांचं जर पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न, पाणी प्रश्नच थोडा आणि बाकी तरी महिलांचे असे काही म्हणजे एक महिला म्हणून महिला म्हणतात की अजून काही योजना ज्या शासनाच्या येतील त्या आमच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्यातून संधी मिळावी। एकंदरीत आता एक शेवटचा प्रश्न आहे, आमच्या माध्यमातून म्हणा किंवा अकलूज एक्सप्रेस, महाराष्ट्र नगरी या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही पंचायत समिती लवंगणातील तुमच्या मतदारांना काय आवाहन करता? तुमच्या माध्यमातून मी पंचायत समिती लवंगणातून असं सांगू इच्छिते की जो काही आतापर्यंत मी प्रचार करत आहे त्यात तर मला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, त्यात प्रश्नच नाही आणि त्यातूनही आपण मला मोठ्यात मोठं सहकार्य करावं आणि मोहिते पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची आणि सर्व आपल्या गणातील सर्व गावांच्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्याची संधी मिळत आहे आणि मिळावी, एवढंच माझं म्हणणं आहे।